थांबा बहिणींनो, तुमच्या खात्यात अजूनही 3000 रुपये आले नाहीत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे एक अशी मोठी माहिती जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अनेक बहिणींना मिळाले, पण हजारो बहिणी अजूनही वाट पाहत आहेत. नेमकं तुमचे पैसे का अडकले? KYC मुळे, DBT बंद असल्यामुळे, की शासनाने तुमचा अर्जच अपात्र केला? सरकारी चौकशीत नेमकं काय समोर आलं? एका राशन कार्डवर जास्त अर्ज, ITR, उत्पन्न जास्त, सरकारी नोकरी अशा अनेक कारणांमुळे लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आल्याची मोठी माहिती समोर येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर तुमचे पैसे बंद झाले असतील तर ते पुन्हा सुरू होऊ शकतात का? याचं उत्तरही आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचे काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. आजच्या वाटपाची स्थिती आणि मुख्य विषय. बहिणींनो, आपण सर्वजण वाट पाहत होतो की नवीन GR आल्यानंतर ज्यांचे पैसे राहिले त्यांना लगेच लाभ मिळेल. पण शुक्रवारी काही प्रमाणात वाटप झाल्यानंतर शनिवारी आणि रविवारी बँकेला सुट्ट्या होत्या. काल सोमवारी सुद्धा अनेकांच्या खात्यात पैसे आले नाहीत. आज मंगळवार आहे. आज दिवसभरात काय अपडेट येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर आज संध्याकाळपर्यंत पैसे आले नाहीत तर समजून जा की तुमच्या अर्जामध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली आहे. ज्या बहिणींची KYC चुकली आहे किंवा ज्यांनी केलीच नाही, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असेल. तो नक्की पहा. कारण 1. KYC ची खोल पडताळणी आणि अपात्रता. आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे की फेब्रुवारीपर्यंत पैसे आले, मग मार्च आणि एप्रिलचे पैसे का बंद झाले? यामागे पहिले आणि सर्वात मोठे कारण आहे KYC ची खोल पडताळणी, डीप व्हेरिफिकेशन. तुम्हाला वाटलं असेल की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपण KYC केली, ती अप्रूव्ह झाली आणि पैसे आले म्हणजे विषय संपला. पण तसं नाहीये. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शासनाने थेट मंत्रालयातून म्हणजेच हेड ऑफिसमधून IT विभागाच्या मदतीने सर्व लाभार्थ्यांच्या डेटाची अतिशय खोल चौकशी केली आहे. तुम्ही KYC करताना जो स्वतःचा किंवा पती-वडिलांचा आधार क्रमांक दिला होता, त्या आधार कार्डवरून शासनाने इतर विभागांकडून डेटा मागवला आहे. यात खालील 4 मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत. उत्पन्न जास्त असणे, पती किंवा कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आढळले आहे. ITR भरणे. कुटुंबात कोणीतरी होम लोन किंवा पर्सनल लोनसाठी ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याचे समोर आले आहे. एकाच रेशन कार्डवर जास्त अर्ज. एका रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्यामुळे मंत्रालयातून थेट अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सरकारी नोकरी किंवा 4 चाकी गाडी. परिवहन विभाग आणि इतर सरकारी डेटा लिंक झाल्यामुळे अनेक बहिणी अपात्र ठरल्या आहेत. जर तुम्हाला या कारणांमुळे शंका असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन आधार नंबर दाखवून नेमके कारण तपासू शकता. कारण 2. DBT आणि बँक मॅपिंगची समस्या. आता पाहूयात दुसरे कारण, जे आहे DBT म्हणजेच आधार सीडिंगची समस्या. बऱ्याच बहिणींचे बँक खाते चालू असते, पण त्यांचे खाते आधार कार्डशी किंवा सरकारच्या DBT विभागाशी लिंक नसते. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, एका लाभार्थी बहिणीचा जुना रेकॉर्ड दाखवत आहे की आधार मॅपिंग नॉट एक्झिस्ट आणि त्यामुळेच त्यांचे पेमेंट ऑटोमॅटिक कॅन्सल झाले होते. पण जेव्हा त्यांनी बँकेत जाऊन DBT ॲक्टिव्ह केले तेव्हा त्यांचे सर्व थांबलेले पैसे एकाच वेळी जमा झाले. तुमचे DBT ॲक्टिव्ह आहे की नाही हे तुम्ही स्वतः मोबाईलवर ऑनलाईन चेक करू शकता. जर तुम्हाला समजत नसेल तर YouTubeवर सर्च करा की DBT कसे चेक करावे. तुम्हाला आपले व्हिडिओ मिळून जातील. जर बँक KYC किंवा DBTमुळे पैसे थांबले असतील तर काळजी करू नका. DBT बँक खात्याला लिंक करताच तुमचे पैसे पुन्हा सुरू होतील. जर तुमच्यापैकी अनेक बहिणींचे DBT इनॅक्टिव्ह झाले असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी ऑनलाईन DBT ॲक्टिव्ह करण्याचा विशेष व्हिडिओ घेऊन येईन. तर लाडक्या बहिणींनो, आज संध्याकाळपर्यंत आपण वाट पाहूयात. जर पैसे आले नाहीत तर नक्कीच तुमचे DBT किंवा मंत्रालयाच्या KYC पडताळणीत अर्ज अडकला असणार आहे. तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळाले होते का? आणि मार्च आणि एप्रिलचे पैसे आले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आज संध्याकाळी 6 वाजता येणारा KYC स्पेशल व्हिडिओ पाहायला विसरू नका. आजची ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.